निवडणूक राबवणाऱ्या प्रशासनाला माहिती आहे की या डबल नावे ह्या आहेत. ती डबल नावे यादीमध्ये न देता ती काढून एकच व्यक्तीचं एकदाच नाव यादीत दिलं पाहिजे होतं. हा निष्काळजीपणा ह्या प्रशासनाने केला. त्याच्यात स्पष्ट सांगितलं की संभाव्य दुबार मत नाव म्हणजे डबल नावापुढे स्टार देण्यात आले द्या. जिथे स्टार असतील डबल नावे स्टार डुप्लिकेट आहेत आणि विशेष 45,000च्या वर नावे डुप्लिकेट आहेत मतदार यादीमध्ये शहरभर. तर कुठेतरी ती कमी झाली पाहिजे. आमची प्रमुख मागणी आहे. आपण पाठपुरावा करा. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये निवडणूक राबविणाऱ्या प्रशासनाच्या वतीने ज्या पद्धतीने निवडणूक राबवली गेली पाहिजे होती त्यात खूप तफावत दिसून आली. यामध्ये डुप्लिकेट मतदान मोठ्या प्रमाणावर झाले. त्यानंतर मतदान केंद्रांचा घोळ मोठ्या प्रमाणात झाला. निवडणूक आयोगाची जी मतदार यादी देण्यात येते त्या निवडणूक मतदार यादीमध्ये संभाव्य दुबार मतदार म्हणून 2 स्टार दिलेले आहेत. 2 स्टार देऊन हे या लोकांचे डबल नावे मतदार यादीत असतात अशा पद्धतीने सांगण्यात आलं. जर निवडणूक आयोगाला म्हणजे निवडणूक राबवणाऱ्या प्रशासनाला माहिती आहे की या डबल नावे ह्या आहेत, ती डबल नावे यादीमध्ये न देता ती काढून एकच व्यक्तीचं एकदाच नाव यादीत दिलं पाहिजे होतं. पण हा निष्काळजीपणा ह्या प्रशासनाने केला आणि सरसकट ते नावे टाकून मतदार याद्या वाटून दिल्या. त्यामुळे डुप्लिकेट मतदान हे मोठ्या प्रमाणावर झालं. आणि त्यानंतर आमची आता प्रामुख्याने अशी मागणी आहे की मतदान करताना प्रत्येक मतदाराला थंब हे सक्तीचे करण्यात यावे. त्यानंतर मतदार व्यक्तीचे आधार कार्ड हे मतदार कार्डासोबत अपडेट करण्यात यावे. मतदान केंद्र जे देण्यात येतात मतदाराचं घर जिथे जवळपास मतदान केंद्र देण्यात यावे अशा पद्धतीच्या प्रामुख्याने मागण्या आम्ही केलेल्या आहेत. आणि येणाऱ्या निवडणुका ह्या पारदर्शकपणे पार पडाव्या यासाठी सर्वच ठिकाणी मतदारांना थंब सक्तीचं करण्यात यावे. आधार कार्ड त्यांचं मतदान कार्डाशी अपडेट करण्यात यावे. आणि ज्या प्रभागात मतदारांचे नाव त्यांचा पत्त्यावरून ज्या प्रभागात त्यांचा तो पत्ता आहे म्हणजेच ज्या प्रभागात ते राहतात त्याच प्रभागात त्यांचे नाव टाकण्यात यावे. कारण आमच्या प्रभाग 11मध्ये देवपूर भागातील नकाने रोड परिसरातील लोकांची नावे देखील येते. मतदान यादीमध्ये स्पष्ट पत्ता आहे त्यांचा, तो पत्ता देवपूरचा आहे तर त्यांचं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर प्रभागात नाव गेलं पाहिजे होतं. तरी बी सरसकट ते नावसुद्धा इकडे. तर आमची ती देखील मागणी आहे की मतदार राजाचा पत्ता जो आहे त्यावरून त्यांचं त्याच प्रभागात नावं गेली पाहिजे जेणेकरून त्यांना सहज मतदानासाठी उपलब्ध होता येईल. हा सर्व जर क्रम बघितला तर प्रशासनाच्या एकंदरीत निष्काळजीपणामुळे यंदाचं मतदान हे कमी झालं आणि डुप्लिकेट मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे. तर आम्ही या प्रामुख्याने 5 मागण्या आज प्रशासनाकडे केलेल्या आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.